सुधाकरराव भालेराव आपल्यासोबत आहे. सुधाकरराव गेली अनेक वर्ष खरं तर या मुद्द्यावरून लढतायत. त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर जो अन्याय झाला तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला उपवर्गीकरण हा एकमेव मार्ग आहे असं तुम्हाला का वाटतंय, जेव्हा की सदावर्ते साहेबांनी आता सांगितलं की तो नुकसान करणारा मार्ग आहे, त्या मार्गाला गेलं तर पुन्हा आंबेडकरवादी सगळ्या चळवळीचं नुकसान होईल, सगळ्यांचं नुकसान होईल, तरी तुम्हाला ते का हवंय? विलासजी, मला पहिल्यांदा गुणवंत सदावर्ते कायदेतज्ञ ॲडव्होकेट यांचं आज ऐकायला खूप छान वाटलं. मला पण त्यांचं अभिनंदन. सगळ्यांनाच. कारण त्यांनी सामाजिक समरसता जपण्याचं काम हम्म. पहिल्यांदा उद्दिष्ट समोर ठेवून आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून ते बोलत आहेत. गुणवंत सदावर्ते साहेब, तुमचं मी मनापासून कौतुक करतो, कारण प्रत्येक बाईट मी तुमची बघत असतो. खर तर या ठिकाणी आज रोजी आरक्षणाचा मुख्य हेतू काय हा समजून घेण्याची आवश्यकता आहे. आरक्षणाचा मुख्य हेतू केवळ जागाची विभागणी नाही, विशेषतः ऐतिहासिक परिस्थितीमध्ये, कालबाह्य परिस्थितीमध्ये ज्या ज्या अन्यायाचे, सोशलिझम मध्ये ज्या ज्या अन्यायाच्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं, अशा समाज घटकांचा भरपाई करून सामाजिक समता निर्माण करण्याचं हे साधन आहे. हो. आणि हेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुख्यत्वे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजेच शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हा कायदा घटनेत निर्माण केलेला. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण एकमेकावर चिखलफेक न करता अत्यंत सामाजिक परिस्थितीचं भान लक्षात ठेवून आरक्षणाचा लाभ अशा काही वंचित घटकापर्यंत पोहोचला नसेल तर त्यासाठी खऱ्या अर्थानं तो पोहोचला पाहिजे. तो आपलाच बांधव आहे, आपलाच समाज घटक आहे. जर त्या समाज घटकाचा विकास झाला नसेल तर त्याला आपण सर्वांनी मिळून बंधुभावानी, समता भावनेनं आपण त्याला वर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपण जर अशा पद्धतीनं महार, मांग, ढोर, चांबार अशा पद्धतीनं जर एकमेकावर 59 जातीतल्या नावाचा नामोल्लेख करून त्यामधील असलेल्या महापुरुषांना बदनाम करून आपण काय मिळवणार, काय साध्य करणार आहोत? म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, वंचित समाजातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणाचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणं गरजेचं आहे. आणि त्याचा अनुभव सिद्ध करून माहिती राज्य सरकारने घेतली पाहिजे. आणि त्यामध्ये विशेषतः तुमच्या समोर विविध जातीच्या प्रतिनिधित्वाचा अभ्यास सुद्धा करावा लागेल. सर्वसमावेशक समानता साध्य करण्याचं जर उद्दिष्ट जर या आरक्षणाच्या माध्यमातून झालं असतं, बघा मी काय सांगतो, सर्वसमावेशक 59 जातीच्या समाज घटकाचा जर सर्वांगीण समानता जर या ठिकाणी समावेशक पद्धतीने जर समानता निर्माण झाली असती तर आज उपवर्गीकरणाचा प्रश्न मांडण्याची आवश्यकताच नव्हती. मग त्यांचं म्हणणं त्याला जबाबदार कोण आहे? मला एक मिनिट, मला त्यांचं म्हणणं त्याला जबाबदार कोण आहे? जबाबदार जाऊ द्या. एक मिनिट जबाबदार जाऊ द्या. जबाबदारीचं मी बोलत नाही. कोणता इम्पेरिकल डेटा आहे ज्या इम्पेरिकल डेटाच्या आधारे आपण म्हणताय? मी विचारतो. खरं तर मला तो प्रश्न आव्हाड सरांना विचारायचा होता. मी येतो त्यांच्याकडे. त्यांना ते म्हणजे ते चुकीचं झालं. नाही, मी येतो त्या मुद्द्यावर. आजचे बौद्ध नवबद्धांनी या ठिकाणी केलेला त्यांचं मी अभिनंदन करतो. ठीक आहे. आता तुम्ही ऐकलं कवाडे साहेब की काय प्रकारची भावना आज मातंग समाजामध्ये आहे. त्या समाजा आणि इतर जे छोटे घटक आहेत त्यांना असं वाटतंय की आरक्षणाच्या त्या सगळ्या गटात आपण असून सुद्धा, त्या झेंड्याखाली असून सुद्धा आरक्षणाचा जो अपेक्षित लाभ होता तो मिळू शकला नाही. आणि म्हणून उपवर्गीकरण करा. उपवर्गीकरण केलं तरी त्याच्यामध्ये काही फाटाफूट होण्याचं काही नाहीये. आपण एकत्र राहूया, पण सगळ्यांना समान संधी मिळेल. खरंच तुम्हाला वाटतं की समान संधीच्यासाठी उपवर्गीकरण हा एकमेव पर्याय आहे? बघा, आम्ही रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते आहोत, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते आहोत. आणि ही डिबेट सुरू करायच्या पहिले ही माझ्यासारख्या भीमसैनिकाची नैतिक जबाबदारी आहे की या देशाचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्रिवार वंदन करतो.
आणि राहिला आपल्या प्रश्नाचं उत्तर, हम्म. आमच्या मातंग बांधवांना असं का वाटतं की उपवर्गीकरण झालं पाहिजे? हम्म. आज मुंबईमध्ये विलासजी लाखोंचा मोर्चा निघाला हम्म. आणि या लाखोंच्या मोर्चामध्ये सर्वच आमच्या कार्यकर्त्यांची, आंबेडकरी जनतेची, बहुजन समाजाची ही मागणी होती हम्म. की आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही, उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. काय? आणि आमचे मातंग बांधव हम्म. जी आज मागणी करत आहे, काल परवा आमचे मातंग बांधव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीचं बोललेत. मला आपल्या मातंग बांधवांना विचारायचं आहे की मातंग समाजाचे नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे बोलले होते की जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. हो. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बोलल्यानंतर देखील मातंग समाजाचे बांधव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका कशी करू शकतात? खऱ्या अर्थानं ही या महाराष्ट्राची, या देशाची शोकांतिका आहे की ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब पण आंबेडकरांनी असं प्रमुख नेत्यांकडून कोणतरी असं सोशल मीडियाचा जमाना आहे, असं होता कामा नये. पण मला वाटतं की त्याला महत्त्व न देता आपण विषयांवर बोलूया. कारण तो काय मुद्दा कोणीतरी ज्याला काहीच मत नाही तो कमेंट करणार आणि त्याच्यावर आपण महाराष्ट्रात चर्चा करायची का? नाही, आपण मुद्द्यावर बोलू. नाही, निश्चितपणे आम्ही या उपवर्गीकरणाला विरोध करतो आहे. आणि आज जे वातावरण महाराष्ट्रात पेटलेलं आहे, म्हणजे जे मातंग आणि आमचे बौद्ध बांधव जे सोबत राहायचे, जे भाऊभाऊ म्हणून राहायचे, पण आज महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही उपवर्गीकरण करू, आज समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम महाराष्ट्राचं सरकार करत आहे. आणि जरी आम्ही या महाराष्ट्राच्या महायुती सरकारसोबत असलो तरी जिथे समाजाचा प्रश्न आहे, जिथे आमच्या चळवळीचा प्रश्न आहे, जिथे उपवर्गीकरण जर का सरकार लागू करत असेल तर सरकारने आम्हाला देखील सांगून द्यावं की आम्ही अशा प्रकारे अन्याय अत्याचार करणार आहोत. आम्हाला देखील विचार करावा लागेल की अशा सरकारसोबत भविष्यात राहायचं की नाही राहायचं. कारण ज्या प्रकारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्याच प्रकारे जर का उपवर्गीकरणाच्या सरकारला माध्यमातून तुमची भावना कळवली आहे ही सगळी? आम्ही आमची भावना कळवलेली आहे. काय म्हणणं आलं सरकारचं त्याच्याबद्दल? आम्ही सरकारने आम्हाला सांगितलंय की आज मुख्यमंत्री सभागृहात बोलले हा, की याच्यावर आम्ही एक सामंजस्याचा एक मार्ग काढू, असं मुख्यमंत्री बोललेत. हा. पण आता जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तर त्याची अंमलबजावणी त्यांना करणं क्रमपात्र नाही ठरत? विलास, आपण भरकटत चाललो. हम्म. बघा, एक लक्षात ठेवा, हा. मग काँग्रेसी राज्यांमध्ये, देशातल्या काँग्रेसी राज्यांमध्ये उपवर्गीकरण झाले. जसं की कर्नाटकामध्ये, जसं की तेलंगणामध्ये, आणि अदर दॅन भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये म्हणजे पंजाब हरियाणाची ती केस आहे. तेलंगणाच्या केसमध्ये उपवर्गीकरण होऊ शकत नाही, चेन्नईमध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं. परंतु आज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्ट सांगितलंय की 85,000 सुनावण्या होऊ नयेत. किती हजार? 1-2 हजार नाही, 85,000. आणि ते चीफ सेक्रेटरी घेणार. हे करत करत मला असं वाटतं की आपल्याकडे नैसर्गिक न्यायाला खूप जास्त आपण संविधानिक तत्वानं पाहतो, तर 10 वर्ष कमीत कमी लागतील सुनावण्या होता होता. पण मला तुम्हाला याच्यामध्ये एकच सांगायचं आहे आणि जयदीपांच्या याला पुढे नेऊन सांगायचंय की बौद्ध समाज हा विरोध करत नाही आहे. लक्षात ठेवा, बौद्ध समाज स्वतःचं नुकसान होत आहे. बौद्धांचे 5 आमदार कमी येत आहेत, बौद्धांचे खासदार कमी नाही. तुम्ही तुम्ही बघा ना, 68% म्हणजे आज 68%चे खासदार आणि आमदार किती आहेत हे मोजा. तुम्ही म्हणता नुकसान आता होतंय. ऐकून घ्या. नाही, मातंग समाजाचं सुद्धा नुकसान आहे, बौद्ध समाजाचं नुकसान आहे. परंतु जे इतर घटक आहेत ते घटक काय झोपून टाकायचे, मारून टाकायचे? नाही, ठीक आहे, मी हे विचारतो. हे बौद्ध आवाड सर आहेत. तत्त्वज्ञानाप्रमाणे आपण पुढे चालू. ठीक आहे, आवाड सरांना विचारतो. आवाड सर, आता सदावर्ते साहेबांनी सांगितलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणि केवळ अन्याय झाला, आम्ही वंचित राहिलो, आम्हाला हे मिळालं नाही, आमचं ताट रिकामं राहिलं, असं केवळ असं बोलणं चालणार नाही. आपल्याला त्याच्याबद्दलचा काहीतरी डेटा द्यावा लागेल. मग तो डेटा आहे का? तो डेटा काय सांगतोय? खरोखरच इथल्या मातंग समाजावरती अन्याय झाला का? 2-3 गोष्टी आहेत. खरं म्हणजे या सगळ्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती आहेत. आजही पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जाती, मग त्या बौद्ध असतील किंवा पूर्वाश्रमीचे महार असतील, मांग असतील, चर्मकार असतील किंवा इतर बाकी सर्व जाती, या सर्व जातींना दुर्दैवानं आजही व्यवस्थेमध्ये या जाती सोडल्या तर दुसरीकडून मातृभाव नाही. त्याच्यामुळे या जाती आजही परस्पर त्यांचा जो मैत्रीभाव आहे, त्यांचा जो स्नेह आहे, दैनंदिन समाज व्यवहार आहे, तो टिकून आहे. एक
दुसरा मुद्दा आता भाई चव्हाण म्हणाले की गायरानाचा प्रश्न असेल, अन्याय अत्याचाराचा प्रश्न असेल किंवा एकूण बहिष्कृत जगणं आजही जे या सगळ्या जातींच्या पदरी पडलेलं आहे, फायर अँड फ्लंग, तर हे सगळ्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीच्या पदरी पडलेला आहे. गायरान जमिनीवरती या जाती संघर्ष करतायत, जाती अन्याय अत्याचारावरती मागचे 30-40 वर्ष वेगवेगळ्या संघटना काम करतायत. मुद्दा हा आहे की ज्या ज्या जातींनं बाबासाहेबाचं ऐकलं की का संघटित व्हा, संघर्ष करा, त्या त्या जाती वैचारिकदृष्ट्या विचार उन्नत झाल्या, वर्ग उन्नत झाल्या आणि विचार उन्नत, वर्ग उन्नत होऊन या सर्व जातींची जी समाज उन्नतीच्या दृष्टीने जी संघटन शक्ती जी आहे ती संघटन शक्ती वैचारिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात ती कार्यरत झाली. त्याच्यामुळे आजच्या घडीला ज्या ज्या जाती देश पातळीवरती विजिबल आहेत, दृश्य दलित जाती ज्या आहेत, त्या दृश्य दलित जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीच्या भूमिकेमुळे आहेत. मग त्या जातींचं काय चुकलं हा एक प्रश्न. अगदी बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर ज्या जाती वर्ग उन्नत नाहीत, ज्या जाती लाभ वंचित आहेत, ज्या जाती आजही सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या किंवा एकूण राज्याच्या एकूण कल्याणकारी योजनेपासून दूर आहेत, अशा सर्व जातींना आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. आणि या व्यवस्थेमध्ये जातीय ओळख जाण्याचा मार्ग वर्ग उन्नती हाच आहे. आणि वर्ग उन्नतीतून विचार उन्नती आणि मग एकूण सामाजिक मुक्ती, नैतिक मुक्ती, सांस्कृतिक मुक्ती यासाठीचे प्रयत्न. त्याच्यामुळे ज्या ज्या जाती लाभ वंचित आहेत अशा सर्व जाती, आता वकील साहेबांना उल्लेख जो केला तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते आरक्षण लागू झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात वर्ग उन्नतीच्या दृष्टीने मातंग व तत्सम जातीला लाभ मिळाला पाहिजे यासाठीची ही सगळी चळवळ एम्पिरिकल आहे. डेटा मी म्हणालो की खरंच अशा प्रकारची काही वस्तुस्थिती निश्चित. देणारे तर- काही आकडे आपण देऊ हो, शकतो हो. का की मातंग समाज खरंच आजही हो, वंचित आहे? आपण जर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे सगळे डेटा बघितला तर त्यांनी साधारणतः राज्य शासनाच्या अखत्यारातल्या सरकारी योजना असतील, साधारणतः 70 सरकारी योजना, समाज कल्याणचे हॉस्टेल्स, राज्य शासनाच्या अखत्यारातले वर्ग अ ते वर्ग 4D अशा वर्गामध्ये मातंग समाजाचं सरकारी नोकरीचं प्रमाण, तर हे सगळं स्टॅटिस्टिक्स अवेलेबल आहे त्या कमिशनच्या डेटामध्ये. तर ते सांगतंय की एकूण या समाजाला 0.35% फक्त नोकरीतला सहभाग आहे. तर मुद्दा हा आहे की ही गोष्ट खरी आहे की शिक्षण मातंग समाजानं पुरेसं घेतलं नाही किंवा शिक्षणाच्या चळवळीत राहिला नाही. परंतु शिक्षण ही काही गोष्ट न्यूट्रल नाही. ती सोशल कॅपिटल असेल, सोशल नेटवर्क असेल, सोशल एक्सपोजर असेल, याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे या सर्व जात समूहाला वर्ग उन्नतीसाठी किंवा विचार उन्नतीसाठी अ ब कडच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजन जर मिळाल्या तर एकूण रिसोर्सेसचं डेमोक्रेटायझेशन होण्याच्या दृष्टीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जो मुक्तीचा मार्ग अपेक्षित आहे त्या मुक्तीच्या मार्गाने जाण्यासाठीच आरक्षण म्हणून आपण याला बघता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की विचार उन्नतीच्या दृष्टीने वर्गीकरणाचा विचार होणं आवश्यक आहे, ना की त्याला अंतर्गत फूट किंवा तत्सम प्रक्रिया म्हणून आपण बघावं. ठीक आहे. मग सदावर ते